हां बघा आता क्वेश्चन सोडवू. हां 2 एम्पियर आहे नाही तर आधीच सांगितलं होतं तुम्हाला, लेक्चर आधीच झालंय, ह्याच्या आधी शिकवले मी. सिमेट्रिकल नेटवर्क दिसलं की करंट इक्वली डिवाइड होते. नेटवर्क सिमेट्रिकल आहे का? आहे. आता इकडे 3 एम्पियर, 3 एम्पियर मधनं 2 एम्पियर करंट चाललाय, इकडं पण 2 एम्पियर जाणार. जरी हे नाही पटलं तुम्हाला की मास्तर वर 2 एम्पियर कसा जाणार मला सांगा. साधं बघा, हा नोड आणि हा नोड सेमच आहे कारण पुढं सर्किट सेम आहे. मी इवन असं म्हणतो की हा जर पूर्ण जॉईन केला एक तरी काय फरक पडणार नाही. इक्विपोटेन्शियल नोड आहे तो, पूर्ण जॉईन केला म्हणजे हा आणि हा पॅरलल मध्ये. इथं पण कॉमन पॉईंट आहे 2 × 3 6 व्होल्ट आणि याच्यामध्ये पण 6 व्होल्ट आहे. वर किती करंट आला? 2 एम्पियर. संपलं. हे जर मिळालं मला तर बघा इथं पण 2 एम्पियर, इथं पण 2 एम्पियर. हा करंट किती झाला टोटल? 2 एम्पियर प्लस 2 एम्पियर म्हणजे इथनं किती आला? 4 एम्पियर. परत खाली 4 एम्पियर म्हणजे इथला किती? 8 एम्पियर. मग इथला किती? वरचा इथं 2 एम्पियर आलाय, इकडं 1 एम्पियर. करेक्ट. KCL 1 एम्पियर 1 एम्पियर 1 एम्पियर. आय मिळालं का? आय मिळाला. आय किती आला? 8 एम्पियर. आता तुम्ही आर काढलाच आहे. आर किती आला? आर इक्विव्हॅलंट किती आला? 3.25. ते कळालं का 3.25 कसं आलं? ते नाही कळालं? आहे बघा 4 आणि 4 पॅरलल मध्ये दिसलं का नाही पॅरलल? हा ते आता मी नाही दाखवू शकत मास्तर, ते दिसणार मग अवघड आहे. मग मी तुम्हाला एक टास्क देणार, इथनं बॅग घ्यायची अशी पळत जायचं, असं गोल राऊंड मारून यायचं. ते आर्मीमध्ये कशी शिक्षा असते का नाही तशी. तर दिसला नाही तर दिसला का? आता दिसला. 4 आणि 4 पॅरलल मध्ये 4 आणि 4 पॅरलल म्हणजे किती आलं त्याचा इक्विव्हॅलंट? 2. म्हणजे बघा मी असं लिहू का? आता ह्यातच लिहितो, नाहीतर ठीक आहे आपल्याकडं फॅसिलिटी भरपूर आहेत त्यामुळे त्याचा वापर करू आपण. ठीक आहे. हां हे बघा असं नेटवर्क आहे, हे जर कॉपी करून इकडे घेऊ, छोटं करू. समजा आता हे पुस्तक आहे, पुस्तक आता ह्याचा इक्विव्हॅलंट हे 4 आहेत ना, 4 आहेत ना, मग त्याचा इक्विव्हॅलंट मी इथं असा लिहिला. कॉमनच पॉईंट आहे. किती लिहिला हा? 2 2 2 2. दोन 2 2 2. मग बघा आता 3 आणि 2 सिरीज मध्ये म्हणजे किती झाले? 5 5 5. मग ते लिहू का आता? याच्या जागी किती लिहिलं? 5 5 5 5. आता परत हे 2 पॅरलल मध्ये, हे 2 पॅरलल मध्ये किती झालं? 2.5 2.5 2.5. मग बघा ह्याला लिहितो असं, टू पॉईंट फाय. आता 2 + 2.5 4.5. 4.5 + 4.5 4.5 पॅरलल टू 4.5 किती आलं? 2.25. 2.25 ह्याचा पॅरलल इक्विव्हॅलंट किती आला? 2.25. अजून एक तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगतो, ठीक आहे? लक्षात ठेवा हे. बघा
2 प्लस 2.25 4.5 पॅरललमध्ये. बरं ठीक आहे, ते इथं येणार नाही, ते दुसरीकडे येईल. ओके, किती आलं? 2.25 आणि परत 2.25 ह्याला सिरीजमध्ये, म्हणजे किती आला आर इक्विव्हॅलेंट? 3.25. मग 8 गुणिले 3.25, 8 गुणिले 3.25 किती आलं? 8 त्रिक 24, 26 व्होल्ट. म्हणजे व्ही पण आलं 26 व्होल्ट. समजला? प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे ती. ओके, आन्सर लिहून घ्या. आन्सर लिहून घ्या आणि घरी गेल्यावर प्रॅक्टिस करायची त्याची. झालं? पुढे जाऊया. आता आहे बघा, क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, टू एम्पियर आणि बघा इथं प्लस मायनस व्ही दिले. डिटरमाइन व्ही बाय व्ही बाय मेश एनालिसिस. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. डिटरमाइन व्ही बाय मेश एनालिसिस. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? KVL वापरायला लागेल. मग समजा इथं एक लूप झाला, याला म्हणलं मी I1, ठीक आहे, याला म्हणलं I2 आणि हा मग आला I3. जर मला I3 मिळाला तर झालं, आन्सरच मिळालं माझं. ओके, तर आता माझ्याबरोबर ट्राय करा, तुम्ही ड्रॉ करा सर्किट आणि आन्सर सॉल्व करा. हे बघा, तर बोर्डकडे बघू नका, तुम्ही तुमचं सॉल्व करा, बघू आन्सर काय आहे ते. आता हे तुम्हाला माहीत असेल, बघा सांगतो, जरा एकदा समजून सांगतो. हां, I1 प्लस I2 येणार. करंट डायरेक्शन कशी घेतली मी मध्ये, आणि वर बघा, वर I1 या साईडला चाललाय आणि I3 रिव्हर्स डायरेक्शनला चाललाय.
म्हणजे इथं हे बघा -10 प्लस 1 इंटू I1 मायनस I3 इथं I2 ची डायरेक्शन सेम आहे, I1 ची डायरेक्शन सेम आहे, म्हणजेच मी काय लिहिणार I1 प्लस I2 ओके इज इक्वल टू 0. म्हणजेच काय लिहिणार बघा मी इक्वेशन 2I1 प्लस I2 मायनस I3 इज इक्वल टू 10. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन इथं लिहिणार. आता बघा इथं 2 एम्पियर करंट सोर्स आहे. आता करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते का? करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते का असं जर विचारलं तर काय लिहिणार? लक्षात ठेवा व्होल्टेज असते. करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असते. म्हणजे जर इथं करंट सोर्स आला तर आता ह्याच्या अक्रॉसचं पण व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे. मग बघा प्लस मायनस VX म्हणूया त्याला, प्लस मायनस VX. पण एक आता VX नवीन अननोन आला. मला सांगा ह्या ब्रांच मधला करंट आपण काय घेतला होता? ह्या ब्रांच मधला I2 आणि तिथंच करंट सोर्स आहे. म्हणजे काय करंट झाला तो I2 ची व्हॅल्यू मिळाली मला 2 एम्पियर. करेक्ट. म्हणजे बघा मी आता इक्वेशन लिहितो मायनस VX पुढं प्लस I2 मायनस I3 इथं काय येणार प्लस I2 प्लस I1 इज इक्वल टू 0. आणि ह्याच्यावरनं काय कळालं? ॲज वी नो दॅट. ठीक आहे. I2 इज इक्वल टू 2 एम्पियर. I2 इज इक्वल टू 2 एम्पियर. तर इक्वेशन 1 पण चेंज झालं बघा. इक्वेशन 1 काय चेंज होणार आता? I2 जर 2 एम्पियर असेल तर 2I1 मायनस I3 इज इक्वल टू 8. आणि इथं जर मी हे प्लॉट केलं I2 ची व्हॅल्यू तर बघा काय येणार 2 आणि 2 4 म्हणजे 4 मायनस I3 प्लस I1 इज इक्वल टू VX. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? हे सेकंड इक्वेशन. हे झालं फर्स्ट इक्वेशन. ओके. आता थर्ड इक्वेशन तयार करायचं आहे. बघा 2I3 आता इथं आल्यावर काय लिहिणार मी? प्लस I3 मायनस 2 कारण I3 आता डॉमिनेटिंग. हे माहिती आहे तुम्हाला? लक्षात येते का? ज्या लूपमध्ये असेल त्या लूपमधला जो करंट घेतला आपण तो डॉमिनेटिंग करंट घ्यायचा. लक्षात येते? नाही आलं? केवल केसेल झालंय? नाही झालं होतं. मला वाटलं झालंय म्हणून मी जरा स्पीडने घेतलं. पण ठीक आहे. नोडल ॲनालिसिसला मी काल काय सांगितलं होतं? ज्या नोडला आपण उभारलोय किंवा ज्या नोडला आपण थांबलोय ते नोड हायर पोटेन्शियलचं मानायचं. KCLमध्ये ते नोडल ॲनालिसिसमध्ये म्हटलो. पण KVL मध्ये किंवा मेश ॲनालिसिसमध्ये आपण काय म्हणतो? ज्या लूपमध्ये आपण आहे त्या लूपमधला करंट हायर मानायचा. काय? ठीक आहे. समजलं? ज्या लूपमध्ये आपण आहे त्या लूपमधला करंट हायर मानायचा. मग मी I3 लूपमध्ये असेल या लूपमध्ये 3 नंबरच्या तर मी I3 हायर मानणार. ठीक आहे. I3 हायर मानलं तर बघा बाकीचे सगळे कमी होणार ना करंट. म्हणजे मायनस घेताना I3 मायनस I1 घेणार मी किंवा I3 मायनस I2 घेणार. ठीक आहे. मग आता ह्या लूपमध्ये आहे बघा. आता बघा कसं करंट I3 इथे एंटर व्हायला लागलाय. बरोबर? इथे एंटर व्हायला लागलाय.
हे प्लस मायनस म्हणजे 2i3, हे 2i3 लिहिलं मी, पॉझिटिव्ह 2i3. मग पुढं आलो आपण. मग आता करंट असं चाललाय इथं बघा, फिरताना करंट असं चाललाय बरोबर. खाली करंट कुठला आहे i2. i2 ची डायरेक्शन अशी आहे, ठीक आहे. नाही 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 बघा, i2 प्लस i3 येणार, i3 प्लस 2 येणार तिथं. i2 ची व्हॅल्यू 2 आहे, i2 ची व्हॅल्यू 2 आहे मग अशी काढली आपण, कारण इथला करंट 2 एम्पियर आहे. मग i2 ची पण ही डायरेक्शन आहे, i2 ची पण ही डायरेक्शन आहे आणि i2 प्लस i3. हां इथं पण चुकलंय बघा, काय येणार इथं, i2 प्लस i3 येणार, कारण i2 ची डायरेक्शन अशी घेतो ना आपण, i2 प्लस i3, ठीक आहे. i2 प्लस i3 मग 2 एम्पियर प्लस i3 येणार इथं, ठीक आहे. एवढं फक्त एक करेक्शन आहे. मग बघा, कारण सेम डायरेक्शनला आहे. हे जरासं हे ना करंट थोडंसं गडबड करू नका, फक्त ते प्रॉपर लिहिताना त्याची डायरेक्शन बघा, कळालं का हे. मग काय आलं, हे i3 हे i2 सेम डायरेक्शनला आहे म्हणजे त्यांचे ॲडिशन होणार. म्हणजे इथं आलो आपण i3 प्लस 2, पुढं गेलो. आता बघा पुढं i3 ची ही डायरेक्शन आहे बरोबर, आणि i1 ची ही डायरेक्शन आहे, अपोजिट डायरेक्शन आहे दोघांची. म्हणजेच काय लिहिणार मी, i3 मायनस i1 प्लस i3 मायनस i1 इज इक्वल टू 0. पण एक गोष्ट नोटीस करा तुम्ही, ज्या लूपमध्ये आहे मी त्या लूपमधलाच करंट पहिला घेणार मी, कारण त्यालाच हायर मानतोय. समजलं का. हां काय लिहिलं हे इक्वेशन, 2i3 i3 i3 4i3 4i3 मायनस i1 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2. 4i3 मायनस i1 इज इक्वल टू मायनस 2. 4i3 मायनस i1 इज इक्वल टू मायनस 2. मग मी i1 ची व्हॅल्यू लिहू शकतो का, i1 इज इक्वल टू 4i3 प्लस 2. ही i1 ची व्हॅल्यू लिहू शकतो, 4i3 प्लस 2 त्या साईडला येणार, i1 या साईडला आला, i1 4i3 प्लस 2. आता ही व्हॅल्यू वन इक्वेशन मध्ये ठेवायची, पुट इन इक्वेशन 1. i1 ची व्हॅल्यू ठेवली तर बघा काय येते मग, 4i3 म्हणजे इथं हां हे बघ 4i3 प्लस 2. आता हे जर इथे ठेवलं मी काय येणार, 2 इंटू i1 म्हणजेच 4i3 प्लस 2 मायनस i3 इज इक्वल टू 8. म्हणजेच काय आलं, 8i3 प्लस 4 मायनस i3 इज इक्वल टू 8. मग 8i3 मायनस i3 7i3 7i3 इज इक्वल टू 3. मग याच्यावरून i3 ची व्हॅल्यू काय मिळाली मला, i3 इज इक्वल टू 3/7 3/7 एम्पियर 3/7 एम्पियर. मग त्याच्यावरून i1 मिळालं ना मला, i3 ची व्हॅल्यू जर 3/7 मिळाली तर बघा i1 इज इक्वल टू कुठं 4 हे ना, हां 4 पाहिजे, इथं 3 लिहिलं ना मी. एक मिनिट,
तुमच्यापेक्षा जास्त मी झोपेत असतोय, पण तुम्ही झोपेत असता का हे मी चेक करत असतो बरं का सारखं. ठीक आहे. 4 म्हणजेच काय येणार, I3 इज इक्वल टू 4/7. 4/7 एम्पियर. मग I1 ची व्हॅल्यू किती येणार, I1 ची व्हॅल्यू बघा, हे इक्वेशन वापरू आपण. I1 इज इक्वल टू 4 इंटू I3. I3 किती आहे, 4/7 प्लस 2 म्हणजेच 8/7 प्लस 2. हां बापरे, जागा आहे तुम्ही. 16/7 प्लस 2. करेक्ट. यू पास्ड इन टेस्ट. 7 2 14, 30/7. हां I1. आता मिळालं सगळं. I1 मिळाला, I3 मिळाला, I2 मिळाला. आता Vx काढा. Vx किती येणार, किंवा V इज इक्वल टू 2 इंटू I3. 2 इंटू I3. मग V काय आला, 2 इंटू I3 ची व्हॅल्यू किती आहे, 4/7. 8/7 व्होल्ट. बघा, डिटरमाइन V बाय मेश ॲनालिसिस. V काय आला, 8/7 V व्होल्ट. तर असे असतात. करंट सोर्स असेल तर Vx ची डायरेक्शन कशीच घ्यायची का, मायनस प्लस कशाची, Vx आपण तिथं ॲझ्युम केलाय ना, हां त्याची येस. डायरेक्शन मायनस टू प्लस अशीच. कारण का ते सांगतो मी तुम्हाला. ती कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट ती. पण तुम्ही म्हणताय तर ती तुम्ही विचारलं डाऊट. येस, गुड डाऊट. मी तुम्हाला सांगतो तसं का लिहितो आपण. हे बघा, आता यांचा डाऊट काय आहे, चांगला डाऊट विचारला त्यांनी. ही जी डायरेक्शन घेतली मी, ही अशी का घेतली, ठीक आहे. पुढं पण येणार आहे बरं का त्याच्याबद्दल डिस्कशन, लई डिटेल डिस्कशन येणार आहे त्यावेळी, आणि मी एक्सप्लेन करेन हे. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे बघा, एक कन्सेप्ट असते सोर्स आणि सिंकची. सोर्स आणि सिंक, ठीक आहे. सिंक म्हणजे लोड, तुम्ही असं समजू शकता याला आपल्या भाषेत. म्हणजे जो पॉवर कंझ्युम करणार आहे. सोर्स म्हणजे पॉवर डिलिव्हर करणार आहे, ठीक आहे. सोर्स म्हणजे पॉवर डिलिव्हर करणार आहे. सिंक किंवा लोड म्हणजे पॉवर ॲब्सॉर्ब करणार आहे, ठीक आहे. आता बघा, नॉर्मली ठीक आहे, सर्किटच्या कंडिशन्सनुसार किंवा सर्किटमध्ये समजा जर फक्त इंडिपेंडंट सोर्सेस असतील, इंडिपेंडंट सोर्सेस असतील, तर इंडिपेंडंट सोर्सेस मोस्टली पॉवर डिलिव्हरच करणार आहेत. लक्षात घ्या, मोस्टली पॉवर डिलिव्हरच करणार आहेत ते. ओके, जर पॉवर डिलिव्हर करणार असतील
इंडिपेंडंट सोर्सेस. तर बघा प्लस मायनस हे इंडिपेंडंट सोर्सेस आहेत बरोबर, आणि ही करंटची डायरेक्शन आहे. हा करंट किती आहे, आय एम्पियर आहे, आणि हे बघा व्होल्टेज आहे व्ही. हा व्होल्टेज सोर्स आहे, हा करंट सोर्स आहे. पॉवर जर डिलिव्हर करणार असतील, ऐका, पॉवर जर डिलिव्हर करणार असतील तर करंट सोर्सच्या ॲरो साईडनं पॉझिटिव्ह येते, ॲरो साईडला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या हँडला निगेटिव्ह. म्हणजे करंट लिव्ह ॲट पॉझिटिव्ह टर्मिनल. काय स्टेटमेंट येतं, करंट लिव्ह ॲट पॉझिटिव्ह टर्मिनल. मग काय होणार, पॉवर डिलिव्हर होणार इथं. इथं सांगा मला तसंच काय येणार, पॉझिटिव्ह साईडला करंट लिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे इथं ॲरो पाहिजे. असं असलं तर पॉवर डिलिव्हर होणार आहे, पॉवर डिलिव्हर होणार. ठीक आहे. आणि समजा जर असं झालं, स्पेशल केसेसमध्ये होतंय असं, ठीक आहे, समजा हे असं झालं आणि असं आलं तर काय होतंय, पॉवर ॲब्सॉर्ब होते. समजा हा 2 व्होल्ट आहे, 2 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, ठीक आहे, आणि मी याला अजून एक समजा असा एक सोर्स लावला, ठीक आहे, असा सोर्स लावला सपोज. असा सोर्स लावला, हा समजा 10 व्होल्टचा सोर्स आहे, हा 1 व्होल्ट. आता या केसमध्ये काय होणार, तुम्ही जर बघितलं त्यात प्रॉपर, तर हा नेटवर्कमधला करंट ठरवणार आहे बरोबर. मग हे यानं करंट असा ढकलणार, हा इकडे करंट पॉझिटिव्ह टर्मिनलला आत जाणार आहे. म्हणजे हा जो 2 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे तो सिंक म्हणून ॲक्ट होते आणि हा सोर्स म्हणून ॲक्ट होते. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला याच्या बाबतीत करंट एंटर होतोय, ठीक आहे, करंट एंटर होतोय, तो सिंक म्हणून ॲक्ट होणार, लोड म्हणून ॲक्ट होणार, ठीक आहे, तो लोड म्हणून ॲक्ट होणार त्या केसमध्ये. जरी समजा तुम्हाला हे पटलं नाही की करंटची डायरेक्शन काय येते, करंटची डायरेक्शन काय येते, थांबा, तुम्हाला जर हे डाऊट असेल इथं, तुम्ही KVL वापरून बघा, KVL वापरून बघा. समजा मी असं, आपण करंटची डायरेक्शन ही घेतली, घेऊ आपण, ट्राय करू, करंटची डायरेक्शन ही घेतली, काय येणार बघा इक्वेशन, -2 + 10, करंट इथे एंटर व्हायला लागलाय प्लस मायनस, म्हणजे प्लस I = 0. I ची व्हॅल्यू किती आली बघा, I = -8, I = -8. आता ह्याचा अर्थ काय, उलटी आहे, ॲक्च्युअल करंटची डायरेक्शन उलटी आहे, म्हणजे करंटची डायरेक्शन काय येणार, ही 8 एम्पियर. मग बघा इथं काय व्हायला लागले, इथं पॉझिटिव्हला करंट एंटर व्हायला लागलाय, म्हणजे दिस ॲक्ट ॲज अ सिंक दिस म्हणजे जो इंडिपेंडंट सोर्स घेतला आपण, इट ॲक्ट ॲज अ सिंक, म्हणजे लोड म्हणून ॲक्ट व्हायला लागला तो त्यावेळी. म्हणजे बघा आता मागच्या प्रॉब्लेममध्ये मला तशी काय कंडिशन दिसली का की हा सिंक म्हणून ॲक्ट होऊ शकतोय, नाही, म्हणून मी डायरेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतली. जरी समजा तो ॲक्च्युअल सिंक म्हणून ॲक्ट होत असता तर माझी Vx ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती. Vx निगेटिव्ह आलं का, नाही, पॉझिटिव्ह आलं, म्हणजे मी घेतलेलं डायरेक्शन सेम आहे. समजलं. इंडिपेंडंट सोर्सेस आले तर आपण नॉर्मली हे ॲझ्युम करतो दे ॲक्ट ॲज अ सोर्स, ठीक आहे. म्हणून पॉझिटिव्ह साईडला करंट लिव्ह व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं साइन कन्व्हेन्शन घ्यायचे. क्लिअर झालं. हे मी अजून एकदा सांगणार आहे, अजून एकदा एक मिलिमन्स कन्सेप्ट आणि मिलिमन्स थेरम आणि टेलिजन्स थेरम म्हणून पुढं आहे आपल्या थेरम्समध्ये बघायचं. टेलिजन्स थेरममध्ये मोस्टली तिथं पॉवरची कन्सेप्ट आहे, तिथं तर अजून डीपमध्ये जाऊन डिस्कस करणार आहे. हे आपण ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर काय असते, कधी सोर्सेस म्हणून ॲक्ट होतात, कधी सिंक म्हणून ॲक्ट होते, ते सगळ्या गोष्टी बघणार आहे. हे कळालं तुम्हाला प्रॉब्लेम.
ठीक आहे. अजून एखादा प्रॉब्लेम बघू. लिहिलं प्रॉब्लेम लिहिला. कन्सेप्ट लिहा. पुढं एक कन्सेप्ट लिहा सांगतो. पुढचा पॉईंट कन्सेप्ट म्हणा. कन्सेप्ट इफ देर इज अ concept if there is a current source between two mesh or bracket मध्ये loops then this is considered as super mesh concept. Super mesh concept. लिहिलं. if there is a current source between two loops किंवा mesh then this condition is considered as a super mesh concept. This is considered as a super mesh. 2 त्यातला दुसरा आकडा. if there is a voltage source between two nodes then this condition considered as a super node concept. This condition considered as a super node. ठीक आहे. Okay. Calculate V by mesh analysis. Calculate V by mesh analysis. बघा मी काय घेतो, करंटची डायरेक्शन ही घेतो. हा I1, हा I2 आणि हा I3. ठीक आहे. आता बघा हा इथं काय इथं कुठली कंडिशन आता दिलेली? सुपर मेश. करेक्ट. कारण दोन लूपच्या मध्ये एक करंट सोर्स आहे. सुपर मेश. मग बघा सुपर मेश जर आला तर आपण काय करतोय, कसं करतोय बघा. इक्वेशन्स कसे मांडायचे. आता पहिला लूप 1 मध्ये आपण. ठीक आहे. लूप 1 मध्ये कसं इक्वेशन मांडणार? -10 प्लस 1 इंटू
I1 मायनस I3 आता इथं आलो ना मी हे याच्यात इथनं असं चाललोय इथं आलो आता इथनं खाली जाता येणार नाही मला कारण इथं करंट सोर्स आहे तसेच सुपर मेश कन्सेप्ट जर असं आलं तर काय करायचं डायरेक्ट पुढच्या लूपमध्ये जायचं पुढच्या लूपमध्ये जंप मारायचे आणि इक्वेशन पूर्ण करायचं. आता पुढच्या लूपमध्ये जंप मारताना मी काय करणार इथं आलो आता इथं आल्यानंतर I2 आहे इथं म्हणजे काय लिहिणार मी I2 मायनस I3 प्लस 1 इंटू I2 मायनस I3 समजलं का प्लस I2 इज इक्वल टू 0 समजलं का हे समजलं का नाही समजलं नक्की समजलं कळलं का इथं आलो आपण बघा परत एकदा सांगतो -10 व्होल्ट पुढे गेलो 1 इंटू I1 किंवा 1 इंटू I1 मायनस I3 परत इथं खाली येता येणार नाही मला कारण तिथं करंट सोर्स आहे सुपर मेश कन्सेप्ट आहे. सुपर मेश जर आलं तर बघा पुढच्या मेशमध्ये पुढच्या लूपमध्ये जंप मारायचे डायरेक्ट आणि इक्वेशन्स कंटिन्यू करायचे ते इक्वेशन कंटिन्यू करायचं मग काय लिहिणार मी I2 मायनस I3 इंटू 1 आणि प्लस I2 यातला करंट प्लस मायनस प्लस I2 इज इक्वल टू 0 हे लूप 1चं इक्वेशन झालं. मग हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया I1 प्लस 2I2 मायनस 2I3 इज इक्वल टू 10 आता बघा हे इक्वेशन झालं आता इथलं पण मांडलं ह्यातलं पण मांडलं आता हे राहिलं हे मांडूया आता मग बघा इथनं जर चालू केलं किंवा इथनं चालू केलं मी I3 किंवा 1 इंटू I3 असं चाललो ना आपण लक्षात घ्या असं चाललोय असं फिरून यायला लागलोय इथं आलो मी काय लिहिणार मी सांगा तुम्ही I3 मायनस I2 पुढं आलो काय लिहिणार इथं I3 मायनस I1 ठीक आहे इज इक्वल टू 0 किती इक्वेशन तयार झाले 1 ठीक आहे हे इक्वेशन लिहूया थोडं सिम्प्लिफाय करू I3 म्हणजे 3I3 अजून मायनस I2 मायनस I1 इज इक्वल टू 0 हे सेकंड इक्वेशन. अननोन किती आहेत इक्वेशन किती तयार झाली म्हणजे अजून एक इक्वेशन तयार व्हायला पाहिजे ते कुठे होणार इथं होणार मध्ये सुपर मेशच्या पॉईंटला बघा ही स्टेप महत्वाची आहे सगळ्यात महत्वाची. आता 2 करंट आहे वर कसं इक्वेशन तयार करतोय बघा मी ह्या ब्रांच मधला करंट किती आहे 2 एम्पियर. इथे जर एखादा एलिमेंट असता तर मी काय लिहिलं असतं बरं नाही कळालं बरं चला 2 एम्पियर करंट आहे मला सांगा ही डायरेक्शन या दोन्ही मधल्या कोणत्या करंटची डायरेक्शन आहे I1 आणि I2 मधल्या कोणत्या करंटची डायरेक्शन आहे कुठली नक्की कन्फर्म I2 खालून वर चाललाय इथं I1 वरून खाली यायला रिझल्टंट करंट I2 आहे ना मग मला सांगा ह्या दोन्ही मधला कोणता करंट मोठा असेल I1 आणि I2 मधला I2 बरोबर आहे ना सिंपल कारण ही जी डायरेक्शन आहे हे बघा I2 ची डायरेक्शन ही आहे बरोबर I1 ची डायरेक्शन वरून खाली आहे रिझल्टंट करंट वर आहे म्हणजे मी असं लिहू शकतो का I2 मायनस I1 इज इक्वल टू 2 एम्पियर I2 मायनस I1 कारण I2 का घेतला मी पहिला कारण रिझल्टंट करंट वरच्या डायरेक्शनला आहे म्हणून मला असं लक्षात आलं की I2 मोठा आहे म्हणून I2 मायनस I1 इज इक्वल टू 2. मग बघा हे झालं इक्वेशन 3. आता 3 इक्वेशन्स 3 अननोन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय 3 इक्वेशन्स 3 अननोन
I2 मायनस I1. मग त्याच्यातनं बघा तुम्ही काय करा, I2ची व्हॅल्यू रिप्लेस करा. I2ची व्हॅल्यू जर रिप्लेस केली किंवा I1ची गेली डायरेक्ट तरी चालते. किंवा I2 मायनस 2 इज इक्वल टू I1. आता हे टाका याच्यात आणि याच्यात आणि मला सांगा आन्सर काय ते. I1ची व्हॅल्यू टाकली, I1ची याच्यात जर टाकली तर बघा काय येणार, 3I3 मायनस I2 मायनस I2 मायनस प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच किती आलं हे, 3I3 मायनस 2I2 इज इक्वल टू मायनस 2. आणि I1ची व्हॅल्यू यात टाकली वर तर बघा काय येणार, I2 मायनस 2 प्लस 2I2 मायनस 2I3 इज इक्वल टू 10. म्हणजेच किती आलं, 3I2 मायनस 2I3 इज इक्वल टू 12. मग काय करायचं इक्वेशन सॉल्व करायला, वरच्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करायचं, याला 3 न मल्टिप्लाय करायचं. याला 2 न मल्टिप्लाय केलं, हे बघा 2 न मल्टिप्लाय केलं तर 6I2 मायनस 4I3 इज इक्वल टू 24. आणि याला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 9I3 मायनस 6I2 इज इक्वल टू मायनस 6. मग हे लिहा बघा, मायनस 4I3 प्लस 6I2 इज इक्वल टू 24. दोन्हीची जर ॲडिशन केली तर बघा 5I3 हे कॅन्सल झालं इज इक्वल टू 18. तर I3 इज इक्वल टू 18/5 एम्पियर. 18/5 एम्पियर. आणि मला V काढायचं ना, V साठी मला I3च पाहिजे बघा, I3च पाहिजे. मग V काय असणार, सो V इज इक्वल टू I3 इंटू 1. I3 इंटू 1 मग किती आलं, 18/5 वोल्ट. आणि तुम्ही मला I1 आणि I2ची व्हॅल्यू सांगायची. I3 मिळाला, I1 आणि I2ची व्हॅल्यू सांगा. I1 आणि I2ची व्हॅल्यू सांगा. I1 आणि I2ची व्हॅल्यू सांगा काय ते.
सांगा I1 आणि I2ची व्हॅल्यू काय आली? I1 4.4 आणि I2 6.4. I1 4.4, I3 18/5. ठीक आहे, म्हणजे 6I2 - 4I3. बरं, बघा काय येते त्याचा आन्सर. सोडूया आपण. I3ची व्हॅल्यू मिळाली मला. तर 6I2 = 24 + 4I3. सर वरच्या इक्वेशन टाकलं 3I2. हां, तरी पण चालते. 3I2 = 12 + 2I3. 12 + 18/5 × 2. ठीक आहे. 18 आणि 36. 36 आणि 12. 48/9. गडबड. 36/5 आणि 12 × 5 = 60. म्हणजे 96/5. किती आलं तुमचं उत्तर? चुकी झालं काय? आणि इकडं 3I2 आहे. थांबा.